नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ स्पेशली सगळ्या वयोगटासाठी आहे, कारण की पूर्वी फक्त लहान मुलं जी असायची ती टीव्ही बघताना जेवण करायची किंवा कार्टून नेटवर्क समोर चालू असायचं आणि ती जेवण करायची। पण आता मोठे मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा टीव्ही बघताना जेवण करतायत किंवा काहीतरी रीडिंग किंवा काहीतरी स्ट्रेसफुल कॉल्स चालू असतात आणि त्यामध्ये त्यांचं जेवण करणं चालू असतं। तर मी जेव्हा डाएट चार्ट देते तेव्हा त्याच्यामध्ये स्पेसिफिकली असं लिहिलेलं असतं की नो स्क्रीन व्हाईल ईटिंग। मग याचं बेसिक रिझन असं आहे की तुमच्या इमोशन्स आणि डायजेशन्स याचा खूप जवळचा संबंध आहे। म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर खूप आनंदी तुम्ही झालात किंवा खूप स्ट्रेसफुल झालात तर बऱ्याच लोकांना काहीतरी खाल्लं की बरं वाटतं, तर पोटात काहीतरी पडलं की बरं वाटतं। त्याचाच अर्थ काय आहे की तुमच्या इमोशन्स या डायजेशनशी खूप क्लोजली रिलेटेड आहेत। मग जेव्हा तुम्ही टीव्ही बघत असता, स्पेशली लहान मुलं कार्टून बघत असतात, तर त्यामध्ये जो काही एपिसोड चालू आहे किंवा ज्या काही प्रकारचे इमोशन्स चालू आहेत तसं त्यांचा माइंडसेट तयार झालेला असतो। समजा काही इरिटेटिंग चालू आहे किंवा कोणी कोणाला त्रास देत आहे असा जर सीन कार्टूनमध्ये चालू आहे, त्यावेळेस जर मुलं अन्न घेत असतील तर त्यांच्या मनामध्ये तसे विचार तयार होतात। आणि होतं काय की मुलांना पोट भरल्याचा जो ब्रेनकडनं येणारा सिग्नल आहे तो कळत नाही, त्यामुळे मुलांचं ओव्हर ईटिंग होतं किंवा भूक लागलेली कळत नाही, त्यामुळे सुद्धा ते सिग्नल्स अनफॉलो केले जातात मुलांकडनं। त्यामुळे कधीही स्क्रीनसमोर बसून जेवायचं नाही आहे। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही जेवण करत असता आणि टीव्हीवरती न्यूज बघत असता आणि त्यावेळेस अचानक जर टॉयलेट क्लीनरची ॲड लागली तर तुमच्या मनामध्ये थोडीशी किळस निर्माण होते। मग किळस जेव्हा निर्माण होते तेव्हा काय होतं की डायजेस्टिव्ह ज्युसेस जे असतात ते शरीर आक्रसून घेतं, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नाही। त्यामुळे कधीही कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये किंवा कुठलेही स्ट्रेसफुल कॉल्स चालू असतील किंवा रीडिंग तुम्ही कुठलं करताय, टीव्ही मूवी बघताय एखादा ज्यामध्ये काही इमोशनल सीन्स आहेत, तर ह्या गोष्टी जेवताना नाही करायच्या आहेत। त्यामुळे कधीही जेवण करताना फक्त जेवण करायचं आहे। म्हणजे माइंडफुल ईटिंग जर तुम्ही केलं तर त्याचा निश्चितच 100% फायदा तुमच्या शरीराला होऊ शकतो। अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये निश्चित विचारू शकता। थँक्यू।